पहलगाममध्ये पर्यटकांच्या रक्तांनी माती भिजली आणि अखेर भारतानं पाकिस्तानच्या कानाखाली वाजवली. ऑपरेशन सिंदूर नावातच सिंदूर, पण कारवाई मात्र अंगारासारखी. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणी रात्री 1:30 ते 2च्या सुमारास एअर स्ट्राईक केली. हा बदला नव्हता, हा इशारा होता. दहशतवादी पेरा तर विध्वंस घडेल. पहलगाम हल्ल्यानंतर लोक विचारत होती, तुम्ही बदला घेण्यासाठी इतक्या वेळ का लावताय? आणि सरकार सांगत होतं, आम्ही पूर्ण डाव आखल्याशिवाय प्याद हलवत नाही. आणि काय झालं तर 300 ठिकाणी मॉक डील आणि मग ऑपरेशन सिंदूर. मुझफ्फराबाद, कोटली, मुर्दके, भावलपूर, जिथे जिथे दहशतवादी होते तिथे तिथे उडवण्यात आले. आता हल्ल्याचं थोडंसं स्वरूप समजून घेऊया. ब्रावोस मिसाईल, राफेल आणि सुखोई आकाशातून फाटले आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला. प्रिसाइज स्ट्राईक म्हणजेच टार्गेट कुठे तर जिथे अचूक ठिकाणी दहशतवादी होते तिथेच उडवण्यात आले. जयेश आणि लष्कराचं प्लॅनिंग अगदी तंतोतंत अंमलात आणलं गेलं. यामध्ये 30हून अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच भावलपूरमध्ये दूर आणि मृत्यू यांचीच भाषा दिसत होती. पंतप्रधान मोदी रात्रभर या ऑपरेशनवरती नजर ठेवून होते, कारण हा फक्त हल्ला नव्हता, हे होतं एक राष्ट्रधर्म. हल्ला झाल्यावरती मात्र पाकिस्तानच्या तंबूमध्ये धांदल माजली. लाहोर, सियाकोटचे एअरपोर्ट बंद करण्यात आले. तसेच सीमारेषेवर गोळीबार सुरू करण्यात आला. म्हणजेच हल्ला योग्य ठिकाणी लागलाय हे यातून लक्षात येतं. यानंतर भारत सरकारने स्पष्ट केलंय की आम्ही लष्करावरती नाही तर फक्त दहशतवादावर टार्गेट केलंय. संयम आणि स्ट्राईक दोन्ही योग्य जागेवर बसलंय. अगदी भारताकडून ज्या ज्या ठिकाणावरती हल्ला करण्यात आला ते ठिकाणं कुठल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार होते ते बघूया. मरितके म्हणजेच लष्कर-ए तोयबाचा बेस होय, ज्यांनी 26/11 घडवला होता. गुलपू म्हणजेच LOC पासून 35 किलोमीटर असणारं दहशतवाद्यांचं ट्रान्झिट कॅम्प होय. तसंच बर्नाला, चेकअमरू, सरजार म्हणजेच जयेशच्या ट्रेनिंग कॅम्प्स होय. सियाकोटच्या जवळ मेमुना म्हणजेच हिजबुलचं ट्रेनिंग सेंटर तिथे होतं. या सर्व ठिकाणी भारताकडून मारा करण्यात आला. म्हणजेच पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या आतड्यावरती लाथ घातली आहे आपण. या हल्ल्यात फक्त हवाई दल नाही तर नौदल आणि लष्कर सुद्धा सहभागी होतं. तिन्ही सैन्यांनी एकत्रितपणे ऑपरेशन केलं. ही आहे नवी भारताची युद्धनीती. भावलपूरमध्ये मसूद अझरचा मदरसा उद्ध्वस्त करण्यात आला. जयेशचे 50 आतंकवादी ठार करण्यात आले. यामध्ये मात्र अझर आणि हसीब यांचा अद्याप पत्ता नाही, परंतु ते लवकरच भेटतील. शहबाज शरीफ यांनी युद्धाची भाषा केली होती, पण युद्ध कसं करणार? सीमेवरून गोळीबार, मशीद उघडल्याच्या खोट्या बातम्या. पण भारतीय यंत्रणांनी स्पष्ट सांगितलं आहे की ही कारवाई होती, युद्ध नाही. तुमच्यावर नाही तर तुमच्या पालकांवरती हल्ला होता जणू. तसंच भारताकडून जम्मू, पूंछ, कठुआ येथे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. म्हणजेच सरकार सज्ज आहे. जर पाकिस्तानने हद्द पार केली आणि भारताच्या सीमा ओलांडल्या तर भारत पूर्णपणे सज्ज आहे. भारतीय लष्कर व भारत सरकारकडून आज सकाळी 10 वाजता प्रेस कॉन्फरन्स ठेवण्यात आली आहे. म्हणजेच आणखी तपशील आपल्याला लवकरच कळेल. परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.